अगं आई, दोन दिवस सुट्टी भेटली तर आम्ही फिरायला चाललोय, येतो. अरे थांबा थांबा, तुम्ही मला काही बोलतच नाही. मग मला पण घेऊन चला. नाही का बॅगा वगैरे भरल्यात. अहो आई, आम्ही बाईकवर फिरायला जाणार आहोत म्हणून ही बॅग घेतली आणि एकच आहे, जागा होईल का तिघांना? आणि आम्हा दोघांना प्रायव्हसी मिळत नाही म्हणून आम्ही फिरायला चाललोय. चाललात आई बाबा टाकून फिरायला. आई, काही पण काय बोलते तुम्ही? प्रायव्हसी म्हणजे काय बेडरूम पुरतच असते का? आई, तुला गैरसमज होतो. प्रायव्हसी म्हणजे फक्त बेडरूम नसतं का आता? बघ, आता आमचं नुकतंच लग्न झालंय, त्याच्यामुळे तिची आवड निवड काय, माझी स्वप्न काय, आणि मुळात माझ्या आईबाबाचा स्वभाव कसा आहे ते तिला सांगावं लागणार ना. आता दोघांनी कामाला जातो, त्यामुळे आम्हाला एकमेकांना वेळ जरा मिळतच नाही. म्हणून दोन्ही सुट्टी भेटली म्हणून चालू होते फिरायला. हो बरोबर ना. आई, घरातली धुणी भांडी ह्या कामांच्या पलीकडे पण संसार आहे. तुमची पिढी वेगळी होती आणि आमची पिढी तर वेगळी आहे, त्यामुळे आम्हाला आमच्या पद्धतीत आमचा संसार करू दे ना. करू दे आम्हाला आमचे संसार. तुमची पिढी म्हणजे काय? आमच्या टायमाला सासू सासरे ननंद भावते दीर चुलते माते सगळे एकत्र होते. तुमच्या पिढीला सासू सासरे म्हणजे काय? ओझ. तुमचा पैसा आणि तुमचा संसार. काय करायचं करा. जेव्हा तुम्हाला मुलं होतील ना तेव्हा कळेल तुम्हाला.